वाईट वेळ असेल तर घाबरू नका. 5 मिनिट वेळ काढून हे नक्की वाचा. सगळं नीट होईल. 1. एकटे बसून रडणे मृत्यूपेक्षा कमी नाही. जिथे प्रश्न सुद्धा आपलेच असतात आणि उत्तरं सुद्धा आपलीच असतात. 2. माणूस बोलत नाही तर त्याच्यावर असलेली परिस्थिती बोलते, आणि जेव्हा परिस्थिती नसते तेव्हा माणूस कितीही बोलला तरीही त्याचं कोणीही ऐकत नाही. 3. खोटं बोलतात लोक की सगळे एका मातीचे बनलेले आहेत. मी अशीही लोक पाहिली जी दगडाची बनलेली असतात. 4. नेहमी अशीच लोक मन तोडून जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने बोलतात. 5. शक्य आणि अशक्य यामधील फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मांवर आधारित असतो. 6. तुम्ही थोडा वेळ एकटे राहून पहा. तुम्हालाच खरं आणि खोटं, चूक आणि बरोबर, आपले आणि परके यांची ओळख होईल. 7. कोणतीही नवी सुरुवात करताना थोडी भीती वाटते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सफलता ही नेहमी खूप अडचणी आणि संघर्षानंतरच मिळते. 8. जीवनात एवढे लायक बना, यश मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं कसं होणार. 9. लोकांच्या बोलण्याला खूप महत्त्व देऊ नका, कारण तुमची वेळ बदलली की लोकांचं बोलणं सुद्धा बदलतं. 10. काही नाते असे असतात की ज्यांच्याबरोबर राहिलं तरी त्रास होतो आणि नाही राहिलं तरीही जास्त त्रास होतो. 11. नेहमी नशिबावर नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा, मग पहा तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होताल. 12. दिसेल त्याला आपलं मानणं सोडून द्या, लोक तसे नसतात जसे दाखवतात. 13. यश मिळाल्यानंतर तर सगळे साथ देतात, पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात. 14. लोकांबरोबर नातं निभावून एकच गोष्ट शिकायला मिळाली की जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो तुम्हाला कचरा समजायला लागतो. 15. लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला इम्प्रूव्ह करा, लोक आपोआप इम्प्रेस होतील. 16. मनाने स्वच्छ आणि खरे बोलणारे लोक नेहमी एकटे पडतात आणि हे सत्य आहे आयुष्याचं. 17. जो माणूस सारखाच तक्रारी करत रडत राहतो त्याच्या दारातून सुख सुद्धा बाहेरूनच परत जाते. 18. जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा समजा की तुम्ही खूप यशस्वी माणूस आहात. 19. खूप नशिबान असतात असे लोक ज्यांना वेळ आणि विचार करण्याची ताकद एकाच वेळी मिळते, कारण बऱ्याच वेळा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा विचार करण्याची ताकद नसते, आणि जेव्हा विचार करण्याची ताकद असते त्यावेळी वेळ निघून गेलेला असतो. 20. जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करा, कारण ताकद लढायला शिकवते, बुद्धी जिंकायला शिकवते. 21. अहंकारामध्ये बुडालेल्या लोकांना त्यांच्या चुका सुद्धा दिसत नाहीत आणि दुसऱ्या लोकांमधील चांगले गुण सुद्धा दिसत नाहीत. 22. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आहे, म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि दोस्त कमी आहेत. 23. कधी कधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं हा सुद्धा असतो, पण काही लोक त्याला कमजोरी समजतात. 24. कोणतीही व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. 25. आयुष्य आनंदाने जगा, कारण रोज संध्याकाळी सूर्यच मावळत नाही तर तुमचं आयुष्य सुद्धा कमी होत चालतं. 26. ज्याचा स्वभावच सतत बदलत राहणं असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, मग ती वेळ असो किंवा माणूस असो. 27. जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं. 28. कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केलेले यश दोन्ही सुद्धा धोका देऊ शकतात. 29. सल्ला प्रत्येकाचा घ्या, पण करा तेच ज्याच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल आणि तुमची बुद्धी साथ देईल. 30. जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित करत असेल तर शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जा. 31. पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला कमवावे लागते. 32. नशिबाचा खेळ सुद्धा वेगळाच असतो, जे मिळणार नाही त्याच्यावर प्रेम असते, एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला सुद्धा तयार असतो. 33. इतकं पण गप्प बसू नका की प्रत्येक गोष्टीत तुम्हाला गप्प बसवलं जाईल. 34. ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत त्याप्रमाणेच अडचणी आणि संघर्षांशिवाय चांगले दिवस येत नाहीत. 35. तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल
जो तुमचं आयुष्य बदलून देईल, तर आरशामध्ये पहा, कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. 36. बुद्धिमान लोक कधीच इतिहास रचत नाहीत. इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेळ असणं गरजेचं असतं. 37. आयुष्यामध्ये ज्यांनी तुमची वेळ पाहून तुम्हाला कमी लेखलं होतं, एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून. 38. सगळ्यात जास्त गरीब तर तो असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो. 39. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: ध्येय, कष्ट आणि संयम. 40. वेळ असते तोपर्यंतच माणसांची कदर करायला शिका, कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाहीत. 41. कधी कधी वेळ मित्रांचे शत्रू बनवते आणि शत्रूंचे मित्र बनवते, कारण स्वार्थ खूप बलवान असतो. 42. दुःख आणि कष्ट नक्की विसरून जातं, पण लोकांनी केलेलं कपट आणि कारस्थान कधीही विसरत नाही. 43. आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो. 44. कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका. चुकीची लोक आयुष्यातून गेलीच पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे आयुष्यामध्ये चांगली लोक येतील. 45. दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या, पण स्वतःला कधीच कमी लेखू नका. 46. स्वतःच्या अपमानाचा बदला भांडण करून नाही, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घ्यायला पाहिजे. 47. इथे कोणीही परमनंट तुमची साथ देणार नाही. आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका. 48. गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करत असाल तर सगळे हसतील, पण जेव्हा यश मिळवताल तेव्हा सगळे जळतील. 49. समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा, पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा. काही लोक इतकं भोळं बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळत नाही. 50. तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा माणूस, मग तो मित्र असो किंवा प्रेम असो. 51. कधीही हिंमत हरू नका, कारण यश अजून खूप लांब आहे. ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे. 52. तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही, तर थोडंसं यशस्वी होऊन पहा, तुमच्यासमोर शत्रूंची रांग लागेल. 53. पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते, पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानांवर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो. तुम्हालाही आयुष्यामध्ये असे यश मिळवायचे आहे की मोत्यासारखा चमकाल, कारण गर्दीमध्ये ओळख हरवते. 54. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीच कोणावर अवलंबून राहू नका. 55. मेहनत पायऱ्यांसारखी असते आणि भाग्य लिफ्टसारखे असते. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण पायऱ्या नेहमी तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात. 56. कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनवू नका, कारण तुमचे नशीब बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. 57. लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधीही घाबरू नका, कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात, खेळाडू नाही. 58. चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात, पण कधीही कोणाबरोबर चुकीचं वागू नका. 59. आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काहीही गरज नसते. कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एक व्यक्तीच सगळ्यांपेक्षा भारी असते. 60. समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो. समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपले घर बांधतो. 61. जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेले चांगले असते. 62. देव जर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरात का जायचं? कोणीतरी खूप चांगलं उत्तर दिलं. पुस्तकांमध्ये सगळंच लिहिलेलं असतं तर मग शाळेत का जायचं? 63. चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढे अवघड नाही, जेवढे बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणे. 64. एकटे राहिलात तर तुम्ही एवढे दुःखी होणार नाही जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होताल. 65. कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो. 66. खूप सुंदर असल्यामुळे सीतामातेचे हरण झाले. अति अहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला. अति दानशूर असल्यामुळे राजा बलीचे सगळे संपून गेले. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची अति कधीही चांगली नसते. 67. माणूस मोठा विचित्र आहे. त्याला घरापासून मंदिरापर्यंत जायला सुद्धा वेळ मिळत नाही, पण इच्छा अशी ठेवतो की त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा. 68. घराचं अंगण छोटं असलं तरी चालेल, पण मन मोठं असलं पाहिजे, कारण लोक घर पाहून नाही तर तुमचं मन पाहून पाहुणचार करतात. 69. आयुष्य जगताना एक नियम लक्षात ठेवा, कोणाबरोबर वाईट वागू नका.
आणि कोणी वाईट वागलं तर ते सहनही करू नका. 70. आयुष्यामध्ये कधी अशा माणसांबरोबर नातं तुटलं तर वाईट वाटून घेऊ नका. जी व्यक्ती त्याची चूक असतानाही चूक मान्य करत नाही आणि त्या चुकीसाठी तुम्हाला दोषी ठरवते. 71. ज्याप्रमाणे कोळशाला कितीही वेळ तुम्ही दुधामध्ये बुडवून ठेवले तरी तो पांढरा होत नाही, त्याप्रमाणेच काही लोकांबरोबर कितीही चांगलं वागा, ते कधीच तुमची कदर करणार नाही. 72. रंग लागला तर कपडे खराब होतात, पण माणसाने रंग बदलला तर भरोसा आणि भावना दोन्हीही निघून जातात. 73. आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रकारचे लोक भेटतात. काही लोक आपला फायदा घेतात तर काही लोक आधार देतात. या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की फायदा घेणारे डोक्यात जातात आणि आधार देणारे मनामध्ये राहतात. 74. माहीत नाही लोक असं का वागतात. आपल्याबरोबर सुद्धा राहतात, नातं पण ठेवतात, दुश्मनी सुद्धा करतात, कौतुक सुद्धा करतात आणि पाठीमागे नावं ठेवतात. 75. लोक इन्कम टॅक्सचा 1 वर्षाचा हिशोब द्यायला घाबरतात. थोडा विचार करा, देव जेव्हा पूर्ण आयुष्याचा हिशोब करेल तेव्हा तुमचं काय होईल. 76. आयुष्य नेहमी पैसा, ताकद आणि संपत्ती या गोष्टींच्या आधाराने चालत नाही, तर आशीर्वाद आणि प्रार्थनेच्या आधारे चालते. 77. मोठ्या लोकांबरोबर नातं ठेवलं तर फक्त सल्ला मिळेल, पण स्वतःच्या लेवलवाल्यांबरोबर नातं ठेवलं तर ते अर्ध्या रात्रीसुद्धा तुमच्या संकटाच्या वेळी मदत करतील. 78. लोकांच्या वाईट वागण्याला तुम्हीच उत्तर देत बसलात तर वेळ काय करणार. त्यामुळे थोड्या काळासाठी गप्प राहा, वेळच त्यांना योग्य उत्तर देईल. 79. ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांना जगभरातले सगळे ग्रंथ दिले तरीही त्यांना समजत नाही, आणि ज्यांना समजून घ्यायचं असतं त्यांना शांत राहिले तरीही सगळं समजतं. 80. उगवता सूर्य आणि पळणाऱ्या घोड्याचा फोटो घरामध्ये लावून सफलता मिळत नाही, तर सफलता आणि यश मिळवण्यासाठी सूर्य उगवायच्या अगोदर उठायला लागतं आणि घोड्यासारखं पळावं लागतं. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.